मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेच्या वतीने येथील विश्रामबाग चौकात लाडू वाटप करून मराठी स्वाक्षरी मोहीम हाती घेऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाचे भाजपचे मनपा क्षेत्राचे नेते शेखर इनामदार, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, उद्योजक शब्बीर कवठेवाले, आनंदराव सावंत, दीपाली सिंहासने आदी जण उपस्थित होते। मराठी स्वाक्षरी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे। जास्तीत जास्त मराठीचा वापर झाला पाहिजे। भाषेच्या प्रसारासाठी शासनाची जी काही मदत मिळवून देता येईल ती मिळवून देण्याचा प्रयत्न करू। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले, मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, परंपरेचं आणि अस्मितेचं प्रतीक आहे। हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या भाषेला नुकताच केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिलाय। यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अथक प्रयत्न केलेत आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी लोकसभेला पंतप्रधान मोदींना मनसे पक्षाचा पाठिंबा देण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसे शहराध्यक्ष सुरेश टेंगले यांनी केले। कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष श्रीधर करडे, सरोजा लोहगावे, श्रीधर करडे, विठ्ठल शिंगाडे, प्रकाश साळुंखे, अमित पाटील, विकास मगदूम, प्रकाश माळी, स्वप्नील शिंदे, रोहित घुबडे, सुजित पवार, विजय मौर्य, योगेश घाडगे, प्रशांत जगमई, शुभम कदम, श्रीनाथ कोळी, अमर औरादे आदी उपस्थित होते।